आता नमस्कार मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा या ठिकाणी आता शूटिंगसाठी आलेलो आहे आणि याच्या लेफ्ट साईडला हा पूल मित्रांनो पूर्ण झालेला आहे। याच्या साईडचं जे गर्डर आहे समजा त्याला सिक्युरिटी म्हणतो आपण वरची, ते पण स्लॅब टाकण्यात आलेलं आहे। आणि इकडून बघू शकता मित्रांनो इलेक्ट्रिकचं जे काम आहे, इलेक्ट्रिकचे खांब आपल्याला या ठिकाणी 3 म्हणजे 2 असेल, म्हणजे जिथे ब्रिज आहे त्याच्या साईडला हा जो पिलर आहे त्या पिलरच्या आपण या साईडला म्हणजे आपण लेफ्ट साईडला बघतो की इलेक्ट्रिक पोल तो असेल। आणि याचं आता हा भरावा मित्रांनो दोन्ही साईडनं भरलेला आहे, थोडा बाकी आहे। या लेवलला आल्यानंतर तो पूर्ण होईल। आणि राईट साईडला काय आहे तर राईट साईडला याचं सेफ्टी गार्ड आहे, मी तुम्हाला तेही दाखवतो। तर आता हा आपला इथला जे मित्रांनो या पुलावरची दुसरी शूटिंग आहे, याच्यापूर्वी आपण घेतली होती। आणि आता हा पूल इकडून असा भरावा याचा या लेवलपर्यंत भरण्यात येतो। आणि जे मित्रांनो सेफ्टी गार्ड आहे, वरून ट्रेन ज्या वेळेला येईल त्यावेळेला एखादा व्यक्ती ज्या वेळेला मध्ये असेल तर त्याला एक स्वतःची सेफ्टी करण्यासाठी हा मित्रांनो एक पर्याय या ठिकाणी आपल्याला उपलब्ध असलेला दिसतो। आणि हे काम आता मागेही मित्रांनो इथली शूटिंग आता चौथ्यांदा आपण घेतो आहे। तुम्हाला केव्हा 5वाही क्रमांक असेल, कारण एवढे व्हिडिओ मी या माध्यमातून बनवलेले आहेत। तर आपल्या याच्यामध्ये बघू शकता आपण की हा फिट कसा होतो। इथे आता नट बोल्ट याला आहे आणि ह्या नट बोल्टच्या माध्यमातूनच तिथे दाखवतो मी तुम्हाला। डायरेक्ट नट बोल्ट तसे ते फिट होतील आणि डायरेक्ट हे सेफ्टी गार्ड बसवायला काही जास्त वेळ हा लागणार नाही। परंतु मित्रांनो हे काम जे आहे ते आपण बघू शकता खालून हे कसं भरण्यात आलं, किंवा हे काम आपल्याला आता जरी इजी वाटत असलं तरी मी याला 2 वर्षापासून 3 वर्षापासून ऑब्झर्वेशन करतो आहे। तर हे काम आता अतिशय म्हणजे याला खालून आपण ते आहे ते खालून ते भरण्यात आलेलं आहे। तो नाला जरी लहान असला तरी रेल्वेचं काम करण्याची जी सिस्टीम आहे मित्रांनो ती कुठेही भविष्यात म्हणजे अडचण रेल्वेला येऊ नये हाच त्यामागचा उद्देश असतो। सध्या आता पुढली शूटिंग तुम्हाला मी दाखवतो की हा भरावा जे आहे नेमका किती या ठिकाणी भरण्यात आला असेल। म्हणून या माध्यमातून या भागामध्ये मित्रांनो 3 किलोमीटरमध्येच आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे 6 पूल हे आपल्याला 3 किलोमीटरमध्येच असलेले दिसतात। हा सगळा भरावा तो तेवढा ग्राउंड लेवलपासून भरणं मित्रांनो काही सोपी गोष्ट नाही। म्हणून या आपल्या प्रोजेक्टला थोडा वेळ होतो आहे, परंतु निश्चितच आता कामाची प्रगती जर आपण बघितली तर आपल्याला एक या ठिकाणी दिलासा वाटतो आहे। दारवा भागामध्ये काम जे आहे मित्रांनो या पुढील आठवड्यातच आपण येण्याचा एक आपला मानस असेल। तर ठीक आहे मित्रांनो, आता पुढचंही काम आता खालून ते कसं भरण्यात आलेलं आहे वॉकिंगसोबतच तुम्हाला मित्रांनो ही अपडेट आपल्याला देण्याचा प्रयत्न असतो। बघू शकतो वॉकिंग आम्ही या ट्रॅकनी करतो आहे। छान मित्रांनो नैसर्गिक आहे आणि ज्याला काय म्हणतो आपण अशा याने जर चाललं तर निश्चित त्याचं बेनिफिट होतात। आपण वॉकिंगचे पण व्हिडिओ आपल्या याच्यामध्ये सिरीज चालू केली, त्यामध्ये गायडन्स आपण वॉकिंगचंही करत असतो। तर आता हा तुम्ही बघू शकता दुरून आपला जो पूल आहे तो दुरून मित्रांनो कसा दिसतो आहे। तर ही सगळी आताची सिच्युएशन आहे। आणि आता येत्या काही दिवसात मित्रांनो पुन्हा एकदा दारव्या साईडला किती ट्रॅकचं काम झालेलं आहे, म्हणजे रेल्वेचे रूट त्या ठिकाणी बसवणं सुरू झाले आहे। ते लगेच आपण त्या ठिकाणी येण्याचा आपला एक प्रयत्न असेल। आजचा आपला रेल्वेचा ब्लॉग आपल्याला आवडतो का आणि आपण कुठून व्हिडिओ पाहता ते आपल्याला कमेंट करून सांगा। आणि पुन्हा एकदा ज्यावेळेला उन्हाळ्यात शक्य होईल त्यावेळेला पुन्हा हदगाव साईडचं काम मित्रांनो सध्या ग्राउंड ज्याला लेवल म्हणतो आपण ते कामं सुरू आहेत। पुलाची पण कामं तिकडं मित्रांनो काही दिवसातच सुरू होतील। मी अर्धापूर आणि बामणी या परिसरामधील शूटिंग म्हणजे नांदेडपर्यंत मित्रांनो पोहोचलेलं आहे। पुन्हा एखाद्या वेळेला त्या ठिकाणची शूटिंग घेण्यासाठी आपण येणारच आहोत। हे आता मित्रांनो भरावा देण्यासाठी जे आहे तर इथून ज्या वेळेला पाणी होतं तर इथे इंजन होतं आणि बघू शकतो आपण हा भरावा म्हणजे तिथून तो भरला जाईल आणि ही सिस्टीम असतं। म्हणून मित्रांनो ते खालून आपल्याला आता जरी वाटत असलं तरी ते खालून भरण्यात आलेलं आहे, म्हणजे हे जे स्लॅब आहे तो खालून आलेला आहे। आता ही सगळी आपल्याला सिच्युएशन या ठिकाणी असते। आणि नेमकं मित्रांनो हे भरण्यात किती आलं आहे, आता ही समजा ही जमीन आहे या लेवलपासून आपण ज्या वेळेला बघतो की हा पूल कसा भरण्यात आला, आपण इथं बघू शकता की ही सगळी सिच्युएशन आता आपल्याला असलेली दिसते।